नुसतं ऐकू नका, ते अंतर आम्हाला पाहायचंय, ते अंतर आम्हाला आत्मसात करायचंय. लोकांना कृष्णचरित्र आवडतं, लहान लेकरांना आवडतं, स्त्रियांना आवडतं, तरुणांना. चालले भाऊ भाऊले म्हटलं लयच अर्जंट आहे. हे सगळे बदलेल चित्र पाहणार आहे पोरं. यांना 10-10 सेकंदाचे ते व्हिडिओ असे फिरवायची सवय. माय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. 25 वर्ष अगोदर जर पोरगं रडायला लागलं, पाळण्यात असलं, तर माय काय करायचे? हातातलं काम टाकायची, पोऱ्याला पाळण्यातून काढायची, पोटाशी लावायची, पोरगं लागे शांत व्हायचं की नाही? कारण त्याला माईचे ठोके ओळखू यायचे, ही माझी आई आहे. पोरगं पोटाला लावल्याबरोबर पोरगं शांत व्हायचं. आता जर पोरगं रडायला लागलं, तुम्ही काय करता? हेच ऐकायचं होतं मला. त्या मोबाईलमुळे झालं काय, अजून 4-5 वर्ष थांबा, तुम्हाला प्रत्येक गल्लीत 7-8 पागल लोक फिरताना सापडतील. रस्त्यानं चालताना फक्त ते असंच करतील. अति सर्वत्र वर्जते. खरं तर रामायण तुमच्या लेकरांना ऐकवा. या वयस्कर मंडळींना रामायण सांगून गरज नाही. यांनी त्यांचं जीवन खूप चांगलं जगलेलं आहे, त्यांना उपदेशाची गरज नाहीये. त्यांचं आयुष्य ते जगून झालेलं आहे. यांना काय उपदेश करणार तुम्ही आता? यांनी त्यांचं आयुष्य खूप चांगलं जगलेत, त्यांना आता उपदेशाची गरज नाही. ज्यांना गरज आहे त्यांनी इथे आलं पाहिजे. म्हणून तुमच्या लेकरांना रामायणात घेऊन या, एकदा घेऊन या. पुढे बसवण्याची जबाबदारी आमची. रामायण ऐकत जा, हरिपाठ करीत जा, काकडा करीत जा, ऐकत जा. नुसतं ऐकू नका, आत्मसातही करत जा. मायबाप. मग महर्षी वाल्मिकींनी सीता त्यागाची जी कथा आहे उत्तर रामायणातील, ती रामायणात आधी सांगितलेली. का सांगितले असेल? लोकांना रामायण कळावं, लोकांना रामायण समजावं, लोकांपर्यंत रामायण पोहोचावं, हा उद्देश महर्षी वाल्मिकींचा होता. मायबाप. जसं श्रीमद भागवतामध्ये व्यासो नारायण आणि भगवान शुकदेवांचं चरित्र भागवताच्या आधी येतं, तसं ज्या महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली त्यांचं चरित्र कथेच्या सुरुवातीलाच येतं. कोण होते महर्षी वाल्मिकी? प्रचेतांचे पुत्र होते. दस्यू होते. दस्यू म्हणजे लुटमार करणारा, दरोडेखोर. दरोडेखोराला एक शब्द आहे दस्यू. वाल्मिकींचं मूळ नाव वाल्मिकी नाहीये. महर्षी वाल्मिकींचं मूळ नाव आहे रत्नाकर. रत्नाकर हे त्यांचं नाव आहे. त्यांचं छोटंसं कुटुंब आहे, पत्नी आहे, मुलं बाळ आहे, घर सगळं व्यवस्थित आहे. लहानपणापासून संगतीनं, जीवनात संगती फार महत्वाची आहे. द्राक्षाचा वेल निंबामध्ये गेला, कडू का झाला? ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगी नाडला. ओडाळ्याच्या संगे सात्विकन असली, क्षणैक घडली समागमे. संगत फार महत्वाची आहे. तुम्ही कुणाच्या संगतीत राहता याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे. बाई सता चोरापाशी, चोराच्या जवळ बसल्यावर माणूस चोरीच करायला शिकेल ना. शेतकऱ्याच्या जवळ जर बसले, तुम्हाला गप्पा कोणत्या ऐकायला भेटतील? एखादा माणूस ट्रकवर ड्रायव्हर आहे, त्याच्याजवळ बसलं, तुम्हाला गप्पा कोणत्या ऐकायला भेटतील? एखादा माणूस व्यापारी आहे, त्याच्याकडे तुम्हाला कोणत्या गप्पा ऐकायला भेटतील? एखादा माणूस हॉटेलवरती आहे, तुम्हाला त्याच्याकडून कोणत्या गप्पा ऐकायला भेटतील? एखादी माणूस पंढरीचा वारकरी आहे, तुम्हाला त्याच्याकडून कोणत्या गप्पा ऐकायला भेटतील? तुम्ही ज्याच्या संगतीत, ज्याच्या सोबत राहतात, माणूस तसा घडतो. लहानपणापासून हा मुलगा संगतीनं बिघडला, वाया गेला. सुरुवातीला छोटे मोठे चोरी करायचा, नंतर दरोडे टाकायला लागला, भला मोठा दरोडेखोर झाला. लोकांना मारायचं. पूर्वीचा काळ होता, लोक एक तर पायी चालायचे किंवा बैलगाडीने जायचे. ज्याची परिस्थिती चांगली तो बैलगाडीने प्रवास करायचा. व्यापारी लोक शक्यतो बैलगाडीने प्रवास करायचे. पूर्वी आमचे जुने जे महाराज लोक होते, ज्येष्ठ, ते बैलगाडीने प्रवास करायचे. बरेच लोक पायी प्रवास करायचे.
याने जंगलामध्ये थांबायचं, शस्त्र हाती घ्यायचं आणि जो कोणी येईल त्याची वाट पाहायची, आला की त्याला मारायचं, त्याचं धन घ्यायचं. अतिशयोक्ती नावाच्या कथेमध्ये, अद्भुत रामायणामध्ये असं वर्णन आहे की असे वाल्मिकीने बरेच लोक मारले. रत्नाकराने, माफ करा, एके दिवशी हा रत्नाकर आपल्या सावजाची शिकारीची वाट पाहतोय. झुडपात लपून बसला, हातामध्ये शस्त्र आहे. आणि त्याच रस्त्यानं देवर्षी नारद जात आहेत. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण. नारायण नारायण सत्य नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, नारायण नारायण नारायण, नारायण नारायण लक्ष्मी नारायण भगवान की जय. लक्ष्मी नारायण नारायण. आपल्या धर्मात लक्ष्मी नारायण म्हणतात का नारायण लक्ष्मी म्हणतात? सीताराम म्हणतात का राम सीता म्हणतात? आवाज बदलला बरं. राधा कृष्ण म्हणतात का कृष्ण राधा म्हणतात? प्रत्येक दिवस तुमचा आहे, त्याच्यामुळे वेगळा महिला दिवस साजरा करायची गरज नाही आपल्याला. शास्त्राने तुमचं किती गोड नाव ठेवलं, लाडकी बहीण. आले का 1500? आले ना? आता ध्यान देऊ नाही का? पुढच्या महिन्यात 2500 रुपये येत आहे खात्यावर. मी परवाच मुख्यमंत्र्यासोबत बोललो. माझं मुख्यमंत्र्याचं बरं आहे. त्यांना म्हटलं साहेब 1500 रुपयात भागत नाही हो, 2500 ते म्हणले महाराज देतो. तुमचं 13 तारखेला कार्यक्रम. म्हटलं माझी 13 पासून दही बदला कथाय साहेब. मग म्हणे मग कथेत सांगा, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मुख्यमंत्री. देव बी लाडका आहे की नाही आपला? हा सप्ता बी लाडका आहे की नाही आपला? मग देव जर लाडका आहे, त्याचे 1500 आले, त्याच्यातले 500 रुपये इकडे वर्गणी द्या. काय चेहरे पडले रे बाप त्यांचे. त्या तर मनातल्या मनात म्हणत असेल तुझा मुर्दा बसवला तुझा. अजून एक आता पुढचे शब्द. कष्ट न करता मिळवलेला पैसा जीवाला सुख देत नाही. हे मान्य आहे का तुम्हाला? ते मान्य असेल तर आपण पुढे बोलू. कष्ट न करता, काही न करता मिळालेला जो पैसा आहे तो जीवाला सुख देत नाही. हे मान्य आहे का? बरोबर. म्हणजे 1500 तुमच्या खात्यावर आले, ते तुम्ही कष्ट करून मिळवलेले आहेत का? बरं. ते पैसे कुठून आले तुम्हाला ठाऊक आहेत का? ते कसे आलेले आहेत माहिती आहेत का? म्हणून ऐका, ज्या माईची परिस्थिती खरंच गरिबीची आहे, नाजूक आहे, तिला गरज आहे, तिला मी अजिबात म्हणणार नाही. पण ज्यांची परिस्थिती चांगली आहे, सदन आहे, आणि तुम्हाला जर 1500 रुपये येत असतील तर माझी तुम्हाला विनंती आहे, त्याच्यातला काही भाग धर्माकरता दान करा, नाहीतर ते सुख देत नाही. अजिबात नाही. भजनी मंडळीला टाळ नसतील 1, 2, 4, 5 जणी मिळून एक टाळाचा जोड घेऊन द्या. 1500 रुपये तुम्ही खर्च करून टाकाल, कपडे घ्याल फाटून जातील, काही आणलं खाऊन टाकाल, पण जर त्याचे तुम्ही